श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी आपल्याला यमदेवतेची पूजाही करायची असते आणि यमराजासाठी दीपदान सुद्धा करायचं असतं. यालाच आपण यमदीपदान असं म्हणून ओळखलं जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूजनानंतर आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं. अकाली मृत्यू भय नाहीसं करण्यासाठी आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं. खरं तर नैसर्गिक मृत्यू असतो तो आपण टाळू शकत नाही, परंतु यमदीपदान केल्याने मृत्यूचं भय राहत नाही. म्हणून एक दिवा आपल्याला यमासाठी हा लावायचा असतो. म्हणजे पूर्ण श्रद्धेनं आपल्याला यमदेवतेला एक दिवा हा अर्पण करायचा असतो. म्हणूनच आपण याला यमदीपदान असं म्हणतो. तुम्हाला सर्वांच्या मनात असे प्रश्न असतात की यमदीपदान कधी करायचं, यमदीपदान करण्यासाठी कोणत्या कणकेचा दिवा वापरायचा किंवा कुठलं पीठ वापरायचं, पंती मातीची घ्यायची की कणकेची घ्यायची, दुसऱ्या दिवशी दिव्याचं त्या काय करायचं, यमदीप कसा विसर्जन करायचा, यमदीप लावल्यानंतर यमाचा कोणता मंत्र म्हणायचा, किती कणकेचा दिवा बनवायचा, तो किती मुखी असावा, या सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. बघा, आता आपल्याला इथं यमदीपदान करायचं आहे. सर्वप्रथम आपण कुठल्याही प्रकारची कणिक घेऊ शकतो. म्हणजे काय, तुमच्या रूढी परंपरेनुसार आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे. तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ घेत असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाची कणिक करा किंवा तुम्ही ज्वारीच्या पिठाची कणिक करू शकता. तर हे फक्त आपल्याला कणकेचा दिवा पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि कणकेचा दिवा बनवताना आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची असते. तुमच्याकडे जर हळद टाकत नसेल तर तुम्ही हळद टाकायची नाही, ते स्किप करू शकता, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जसं बनवतात तसं बनवा. मी ह्याच्यामध्ये हळद टाकली. फक्त एवढं लक्षात ठेवा की दिवा बनवताना आपल्याला मीठ वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. फक्त हळद हे स्किप, म्हणजे तुमच्याकडे वापरत असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हे दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बघा, हा दिवा आपण बनवला आहे ना, तो एकमुखी घ्या किंवा चारमुखी घ्या. तर काही ठिकाणी हा यमाचा दिवा एकमुखी लावला जातो, तर काही ठिकाणी ही चारमुखी हा यमाचा दिवा लावला जातो. म्हणजे तुमच्या पद्धतीनुसार, तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्ही इथं दिवा हा लावायचा आहे. नंतर आपल्याला 2 मुटके हे बनवायचे आहेत. 2 मुटके म्हणजे काय, तर आपण जे ओवाळतो ना दिवाळीमध्ये औक्षण करतो त्यावेळेस कसं मुटके बनवतो त्या प्रकारे आपल्याला हे मुटके बनवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला दिवा हा मोठाच बनवायचा आहे, कारण आपल्याला हा दिवा 12 वाजेपर्यंत गेला पाहिजे, म्हणून मोठा बनवायचा आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमच्या घराबाहेर खूप हवा सुटते, दिवा शांत होतो, मग काय करायचे, किंवा माझे मिस्टर आहेत ते उशिरा रात्री येतात, मग त्यांच्या अगोदर दीपदान केलं तर चालतं का. तर हो, चालतं. स्त्रियांनी सुद्धा दीपदान केलं तरीही काही हरकत नाही. आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. बघा, तुमच्या घरामध्ये मोठी मंडळी जर असतील ना तर त्यांनी तो दिवा लावला तरीही काही हरकत नाही. आणि तुमच्याकडे जर कोणी नसेल तर तुम्ही स्वतः हा दिवा लावायचा आहे. पूर्वीपासून जर तुमच्या घरात कणकेचा दिवा बनवला जात असेल तर तुम्ही कणकेचा दिवा हा वापरू शकता. आणि नाहीतर पूर्वीपासून जर तुमच्याकडे मातीची पंती आहे ना, त्यांनी जर दीपदान केलं असेल तर तुम्ही त्यांनीसुद्धा दीपदान हे करायचं आहे. कारण आपल्या रूढी परंपरेनुसार आपल्याला हा दीपदान करायचा आहे. कारण आपल्याला प्रत्येकालाच आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं वाटत असेल तर आपले जे वडील, आपले आईवडील, आजी आजोबा जे जसं करत होते ना त्यानुसार आपल्याला आपल्या रूढी परंपरेनुसार हे आपले सण, व्रतवैकल्ये, उपवास हे करायचं असतं. तर तुम्ही एकमुखी दिवा लावू शकता किंवा चौमुखी म्हणजे 4मुखी जो दिवा असतो तो तुम्ही लावू शकता. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला कुठलं तेल वापरायचं आहे. बघा, जो तुम्ही दिव्यासाठी तेल वापरताना घरच्या देवासाठी ते तेल तुम्हाला इथं वापरायचं आहे. परंतु असं म्हणतात की मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरा. तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तेल तुम्ही वापरू शकता. तर काही ठिकाणी दिव्याची वात ही एकच टाकली जाते, तर काही ठिकाणी जोडवात लावले जाते. परंतु असं सांगितलं जातं की यमदीपदानासाठी आपण दिव्याची एकच वात वापरू शकतो. म्हणजे 2 वाती आपण करून एक वात वापरतो ना, तसं नाही, एकच वात आपल्याला इथं वापरायची असते. आणि तुमच्याकडे जर 2 वाती वापरत असाल तर तुम्ही 2 वातीसुद्धा वापरू शकता. परंतु आमच्याकडे एकच वात वापरतात, त्यामुळं मी एकच वात त्या दिव्यामध्ये टाकली, हे लक्षात ठेवा. नंतर दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं
किंवा तुम्ही कवडी असते ना ते सुद्धा टाकू शकता, कारण ते लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा चांगले आहे म्हणून ते कवडी काही ठिकाणी टाकतात, काही ठिकाणी 1 रुपया टाकतात, काही ठिकाणी त्याच्यामध्ये तांदूळ म्हणजे अक्षतासुद्धा दिव्याच्या आतमध्ये टाकतात, कारण त्या मागाचं सांगितलं जातं की दिवा जास्त वेळ तो शांत होत नाही म्हणून अक्षता ह्या टाकल्या जातात। तर तुम्ही अक्षता टाका, बाकी 1 रुपया किंवा कवडी तुमच्या परंपरेनुसार तुम्ही इथं टाकू शकता। तर आपल्याला अशा प्रकारे दिवा हा लावायचा आहे। बघा आता तुम्ही म्हणता की आम्ही आता फ्लॅटमध्ये राहतो तर काय करायचं, तर फ्लॅटमध्ये राहत असला तरीसुद्धा आपल्याला दिवा हा घराच्या बाहेरच दक्षिण दिशेकडे तोंड करून हा लावायचा असतो। तुम्ही घराच्या बाहेर बाल्कनीत दिवा लावू नका, कारण घराच्या बाहेर त्या दिवशी यमराजाला आपल्याला तिथंच थोपवायचे, म्हणजेच आपल्या घरात येऊन द्यायचं नाही म्हणून हा दिवा आपल्या घराच्या बाहेर लावला असतो। आणि हा दिवा असतो ना तो मोठा बनवा, 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हा दिवा जाईल अशा प्रकारे तेल त्यात टाकायचं आहे। बाल्कनीत तुम्ही दिवा लावू नका हे लक्षात ठेवा। आता सांगते, आपले तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनी दिवा आपल्याला लावायचा नाही। आपल्या घराबाहेर थोडी जरी जागा असेल ना, दिव्याला किती जागा लागते, थोडीच लागते ना, तर ती तिथं तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला घराच्या बाहेर त्याला दिवा लावायचा आहे। तुम्ही असा कधी विचार केलाय का की यमदीपदान हे आपल्याला घराच्या बाहेरच का करायचं असतं, प्रवेशद्वाराच्या बाहेरच यमदीपकाचा दिवा का लावतात? तर बघा, कारण असं आहे की आपला उंबरठा ओलांडून, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठा ओलांडून यमदेवता आपल्या घरामध्ये कधीही येऊ नये आणि अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये कोणाचाच होऊ नये म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यमाचा दिवा आपल्याला लावायचा असतो, नाही की तो आपल्या घराच्या आत किंवा बाल्कनीमध्ये लावायचा असतो। आपण तर त्याला असं म्हणेन की ए बाबा यम देवता ये आमच्या घरात, आपण त्याला स्वतः बोलू आणि त्याला स्थान देऊ, म्हणून हे चुकीचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला यमाचा दीपक हा लावायचा असतो। तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहत असाल किंवा कुठेही राहत असाल तरीसुद्धा यमदीप आपल्याला आपल्या घराच्या बाहेरच करायचं आहे, हे लक्षात ठेवा। आपल्या भिंतीला टेकून आपल्याला यमदीपक हा लावायचा असतो, हे लक्षात ठेवा। आणि यमाचा दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याकडं जर नागविलीची पानं घेत असाल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा पिंपळाचं पान घेऊ शकता, त्यावर तुम्ही तो दिवा ठेवायचा असतो, त्याच्यावर अक्षता टाकायच्या असतात, मगच दिवा आपल्याला त्या अक्षतावरही ठेवायचा असतो, हे लक्षात ठेवा। तुमच्याकडे जर प्लेटीत ठेवायचं तर ठेवा किंवा पुट्ट्यावर सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता। पण नागवेलीचं पान किंवा पिंपळाचं पान बघा दाखवतात, ते तुमच्याकडे ठेवत असतील तर ठेवा, असं काही नाही की ते ठेवायची गरज आहे, पण काही ठिकाणी ठेवतात, तर नसेल तर तुम्ही नका पण ठेवू। तर आपल्याला आपल्या उजव्या हाताला, म्हणजे आपण घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वार बाहेर चाललो तर आपल्या उजव्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो, म्हणजे प्रवेशद्वारचं जी उजवी साईड आहे ना तिथं दिवा करायचा असतो। म्हणजे आपण जो आतमधल्या साईडला एंट्री केली ना, प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा असतो। बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर, सूर्य मावळल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरी देवतेचं पूजन झालं की आपल्याला यमदीपक हा लावायचा असतो, म्हणजे रात्री 8:30 ते 9:30 नंतर तुम्ही यमदीपक कधीही लावला तरी चालेल। यमदीपक लावण्यासाठी तुम्ही नागविलीच्या पाण्याचा उपयोग करू शकता किंवा पिंपळाचं पान घेऊ शकता। तर आता आपल्याला काय करायचं, तांदळाची रास काढायची, त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। मग तुमच्याकडे जर मातीची पंती घेत असेल तर तुम्ही तिथं ते ठेवा, कणकेचे दिवा घेत असाल तर तुम्ही त्याच्यावर ठेवा। नंतर आपल्याला दोन्ही साईडला मुटके घेतात, ते मुटके ठेवायचे आहेत। मुटके तुमच्याकडे घेत नसतील तर तुम्ही ठेवू नका, घेत असतील तर तुम्ही ठेवायचं आहे। नंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता व्हायच्यात, मग फूल असेल तर फूल लावा आणि नंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। मग नंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। बघा, मंत्र असा आहे की मृत्युदंडाभ्याम कालेन श्याम या सह त्रयोदशान दीपदानात सूर्यजम प्रियताम मम। परत एकदा बघा मंत्र कुठला आहे, मृत्युनापाशान दंडाभ्याम कालेन नाशया त्रयोदशनाम। हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी मंत्र देईन, मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला तिथं यमदेवतेचं स्मरण करायचं आहे। हा मंत्र म्हणताना आपल्याला हात जोडून त्यांचं स्मरण करायचं आहे आणि हा दिव्याचं तोंड आपल्याला दक्षिण दिशेला करायचं, हे लक्षात ठेवा। दक्षिण दिशा हे यमदेवतेची दिशा असते आणि आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेला झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा। आणि आपल्याला दिवा लावल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे, नंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला लगेच आपण आपल्या घरामध्ये जायचं आहे आणि आपल्या मुख्य
प्रवेशद्वार हे बंद करायचं आहे। त्यानंतर घरातील सर्वांनी काय करायचं, मग आपण आता दिवा लावला, मग घरात गेल्यानंतर आपण सर्वांनी हातपाय धुवायचे। मग नंतर तुम्ही जेवण करू शकता किंवा तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही झोपू शकता, असं काही नाही। नंतर आपल्याला झोपायचं आहे, म्हणजे तुमचं काम तुम्ही करू शकता। आणि तुमचे जर मिस्टर कामाला उशिरा जात असतील, म्हणजे उशिरा येत असतील, तर घाबरायचं काही नाही। त्यांना सांगायचं तुम्ही आल्यानंतर तुमची चप्पल घराच्या बाहेर दिव्यापाशी सोडू नका, थोडी साईडला खाली सोडा आणि तिथून या। मग ते आल्यानंतर त्यांनी हातपाय धुवून त्यांचं जे काही रुटीन आहे ते तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आपल्याला नंतर आपापलं काम हे करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, हे लक्षात ठेवा। आता आपल्याला या यमदीपदानाचं विसर्जन कसं करायचं बघा। तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करण्याच्या अगोदर आपल्याला हा दिवा आहे ना जसाच तसा उचलायचा आहे आणि तुमच्या ठिकाणी जर निर्जर जागा असेल तर तुम्ही तिथं टाका किंवा डस्टबिनमध्ये सुद्धा आपण हा दिवा टाकून शकतो। बाकीचे जे तांदूळ हे आहे ना ते तांदूळ तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा तुमच्याकडे जर कुंडी असेल तर त्यात टाका, पक्ष्याला तुम्ही इथंही टाकू शकता। अशा प्रकारे आपल्याला त्या यमदीपदानाचं हे विसर्जन करायचं आहे। नंतर मग घरात यायचं आहे, सर्वप्रथम स्नान करायचं आहे, मग नंतर आपल्याला देवपूजाही करायची आहे आणि बाकीची कामंही करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे। तुम्हाला कळलंच असेल की यमदीपदान कसं करायचं आहे। आपल्याला इथं तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता, तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही एकमुखी दिवा बनवू शकता। हे मुटके करण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते करू शकता। दिव्याला जर तुम्हाला पिंपळाच्या पानावर ठेवायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता। आपापल्या रूढी परंपरेनुसार यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला यमदीपदान हे करायचंच आहे, कारण आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू थांबण्यासाठी आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं। एक दिवा आपल्याला वर्षातून यमासाठी हा लावायचा असतो, हे लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान करायचं आहे। तुमच्याकडे नाणं टाकत असतील तर टाका, कवडी टाकत असतील तर टाका, त्याच्यामध्ये अक्षतासुद्धा तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे। तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मुलामुलींकडून हे यमदीपदान करू शकता, परंतु तुम्ही यमदीपदान हे नक्कीच करा, कारण काही अवघड गोष्ट नाही, खूप सोपी। फक्त आपल्याला इथं कणकेचा दिवा वापरायचा आहे आणि तो मोठा घ्या, कारण आपल्याला हे 12 वाजेस्तोवर हे दिवाचं आपल्याला वात गेली पाहिजे, म्हणून मोठा दिवा करायचा, हे लक्षात ठेवा। तुमच्या मुलाकडून तुम्ही यमदीपदान हे नक्कीच करून घ्या। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।